त्यावेळेस आपण पवित्र शास्त्रातून काही वचने ऐकणार आहोत आणि ते वचन येण्याप्रमाणे आहे. प्रथम शास्त्रपाठ जुन्या करारातून घेण्यात आलेलं आहे. हिजकेल संदेशाचं पुस्तक 24वा अध्याय आणि 1 पासून 30 पर्यंतची वचने. काय म्हणतात 24वा अध्याय आणि 9 ते 14. जुन्या करारातून हिजकेल संदेशाचा ग्रंथ याचा 24वा अध्याय 9 ते 14 वचन आपण ऐकूया. यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, या खुनी नगरीला धिक्कार असो. मी सरपणाचा ढीगही मोठा करीन. लाकडे भरपूर घाल, आग चांगली पेटेल, मांस चांगले शिजेल, रस्सा चांगला घट्ट होऊ दे, हाडेही भाजून काढ. मग विस्तवावर कढई रिकामीच ठेव, म्हणजे तिचे पितळ तप्त व धगधगीत होऊन तिचा मळ आतल्या आत जळेल, तिचा गंज निघून जाईल. ती श्रम करून भागली तरी तिच्यावर दाट बसलेला गंज निघून गेला नाही. गंजासहित तिला अग्नीत टाका. तुझी अशुद्धता पाहावी तर ती भयंकर आहे. मी तुला स्वच्छ करू पाहिले तरी तू स्वच्छ झाली नाहीस. तुझवरील माझ्या संतापाची तृप्ती झाल्यावाचून तू शुद्ध व्हावायची नाहीस. मी परमेश्वर हे बोललो आहे, हे घडेलच, हे मी करीनच. मी मागे हटणार नाही, गैर करणार नाही, याचा मला अनुताप होणार नाही. तुझ्या आचरणामुळे तुझ्या कर्मानुसार ते तुझा न्याय करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. आमेन. वाचलेली वचन देव आपणासाठी आशीर्वादित करो. आणि यावेळेस आपण पवित्र सुवर्तमान ऐकूया. खाली वाचा. आईपाईने आपण स्तोत्र वाचूया. स्तोत्र 107, स्तोत्र क्रमांक 107. स्तोत्र संहिता 107 1 ते 30 वचन आपण आईपाईने वाचली. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आणि निरनिराळ्या देशातून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशेकडून आणून एकवट केली आहे. ते भुके जेवत आलेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठाई व्याकुळ झाला. वस्तीच्या नगरात त्यांनी जावे म्हणून त्यांनी त्यास सरळ मार्गाने चालवले. कारण त्यांनी तारलेले जेव्हा तृप्त केले, भुकेले जेव्हा उत्तम पदार्थाने संतुष्ट केले. कारण त्यांनी देवाच्या आज्ञेविरुद्ध बंडारी करून परस्पराचा बोध तुच्छ मानला होता. तेव्हा त्यांनी संकट समयी परमेश्वराचा धावा केला आणि त्याने त्या क्लेशातून मुक्त केले.
परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करो. मूर्खांनी त्यांच्या दुराचारामुळे व त्यांच्या दुष्कर्मामुळे पीडा भोगावी लागतील. हे संकट समयी परमेश्वराचा धावा करतात आणि तो त्या क्लेशातून मुक्त करतो. परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकार स्मरण करो. जे गलबतात बसून समुद्रात प्रवास करतात, महासागरात उद्योगधंदा करतात, तो आज्ञा करून वादळ उठवतो तेव्हा त्याच्या लाटा उचलतात. ते मध्यपायासारखे डुलतात व धोकांडे खातात, त्यांची मती अगदी कुंठित होते. तो वादळ शमवतो तेव्हा त्याच्या लाटा शांत होतात. वाचले सर्व वचने प्रभू आपल्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व घरात. आमेन. आणखी दुसरा शास्त्रपाठ आहे प्रेषितांची कृत्य 27वा अध्याय 13 ते 20. प्रेषितांचे कृत्य अध्याय 27 वचन 13 ते 20. मग दक्षिणेचा वारा मंद वाहत आल्यामुळे आपला बेत शेतीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काटाने श्वेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युरकुलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन पाहत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्यांची योजना करून तारू खालून आवळून बांधले आणि आपण सुरती नावाच्या भाटीवर जाऊन आदळू असे त्यास भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगत टाकून देऊ लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा हळूहळू सोडून द्यावी लागली. वाचलेली सर्व वचने देव आशीर्वादित करो. पवित्र शिवर्तमान ऐकूया. आजचं पवित्र शिवर्तमान संत मार्काने लिहिलेलं शिवर्तमानाचं घेण्यात आलेलं आहे आणि त्याचा 6वा अध्याय 45 पासून ते 52व्या वचनापर्यंत ते आहे. येशू पाण्यावर चालतो. नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही बचव्यात बसून पलीकडे बेत्सैदा येथे जा असे सांगून त्याने लागलेच शिष्यांना लावून दिले. मग लोकांना निरोप देऊन तो प्रार्थना कराव्यास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो येशू त्यास एकटाच जमिनीवर होता. त्याला ते वली मारता हैराण झालेले दिसले
कारण वारा तोंडावरचा होता. नंतर रात्री चौथ्या प्रहराच्या सुमारास तो समुद्रावर चालत त्यांच्याकडे आला व त्यांच्या जवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्याला समुद्रावरून चालताना पाहून हे भूत आहे असे त्यांना वाटले व ते ओरडले, कारण त्याला पाहून ते सर्व घाबरून गेले होते. तेव्हा तो लागलाच त्यांच्या बरोबर बोलू लागला व त्यांना म्हटला, धीर धरा, मी आहे, भिवू नका. आणि तो त्यांच्याकडे मचव्यात जाऊन चढून गेला. तेव्हा वारा पडला व ते मनातल्या मनात पराकाष्ठेचे आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांना उमगली नव्हती. त्यांचे अंतःकरण कठीण झाले होते. हे आपल्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. आपण बसूया. आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया आणि या प्रार्थनेमध्ये विशेष करून आपल्या भारतासाठी प्रार्थना करायची आहे. भारतामध्ये जे काही चाललेले लोक एकमेकांचा द्वेष करतायत, त्याच्यामुळे 2 हत्या झालेल्या आहेत, एक अमरावतीमध्ये आणि एक उदयपूरमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात आपल्याला पाहायची आहे की आसाम या भागामध्ये भरपूर पूर आलेला आहे. लोकांचे निवारे जे होते ते सुद्धा वाहून गेलेले आहेत. यासाठी आपल्याला परमेश्वराकडे साकडे घालायचे की त्यांना तू पुन्हा त्यांचे जे आयुष्याचे जे गोष्टी आहेत ते पुन्हा ताळावर यावे. यासाठी शासनाची जी मदत आहे ती त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचावी अशी प्रार्थना आपण करणार आहोत. आणि जे यशस्वी झालेले आहेत 10वी रिझल्टमध्ये, त्या सर्वांचे बद्दल आपण परमेश्वराकडे आभार मानूया. आणि अशा प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, आपल्या मंडळीसाठी आणि देशासाठी प्रार्थनेमध्ये अवश्य आठवण ठेवा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद करतो माझ्या परमेश्वरा. प्रभू, खरोखर परमेश्वर तू महान परमेश्वर आहे. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस परमेश्वरा. या वेळेस प्रभू आम्ही सर्व मंडळी मिळून प्रभुता परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणी येत असताना परमेश्वर आम्ही स्वतःचे पातकांची आम्ही कबुली करतो. आम्ही पापी असताना सुद्धा प्रभुता परमेश्वरा तू आमच्यावरती प्रेम करतोस माझ्या परमेश्वर. ते तू 2020 वर्षापूर्वीच दाखवून दिलेला आहे की प्रभू तू आमच्यासाठी तू जीव दिलास परमेश्वर. यावेळेस आम्ही प्रभू पापी आहोत आणि प्रभू आमच्या पापांपासून मुक्तता परमेश्वर फक्त आणि फक्त प्रभू येशू तुझ्या रक्ताद्वारे होऊ शकते. त्यामुळे आम्ही प्रभू यावेळेस तुझ्या रक्ताची मागणी करतो परमेश्वर. आणि आम्हाला या पवित्र मंदिरामध्ये तुम्ही घेऊन आलेला आहेस परमेश्वर, म्हणून आम्ही सगळे मिळून प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर. आम्हाला पापांपासून तुम्ही मुक्त केलं परमेश्वर, तुझं रक्त दिलं प्रभुता परमेश्वर. आम्हाला तू क्षमा केली माझ्या देवा. आणि परमेश्वरा तुम्ही प्रभुता परमेश्वर आम्हाला तुझ्या समोर यायच्या लायकीचं तुम्ही आम्हाला बनवलं परमेश्वरा, म्हणून आम्ही धन्यवाद देतो प्रभू. या वेळेस आम्ही सगळे जण एक मत होऊन एक चित्त होऊन परमेश्वरा प्रत्येक गोष्टींसाठी प्रभुता परमेश्वरा आम्ही धन्यवाद देतो माझ्या देवा. प्रत्येक आशीर्वाद जे आमच्या जीवनामध्ये तुम्ही दिलेला आहेस माझ्या देवा, त्या प्रत्येक आशीर्वादांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आम्ही धन्यवाद देतो की या ठिकाणी आज या पहिल्या महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्हाला तुम्ही सगळ्यांना एकत्रित केलं, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आम्ही धन्यवाद देतो जे लेकरं प्रभुता परमेश्वर परीक्षेमध्ये पास झालेली आहेत, त्या सगळ्या लेकरांसाठी आम्ही धन्यवाद देतो परमेश्वर. थँक्यू जीसस. प्रभुता परमेश्वरा या वेळेस प्रभू मध्यस्थी प्रार्थना करत असताना परमेश्वरा आमची प्रार्थना ऐकण्यासाठी तू या वेळेस प्रभू या ठिकाणी उपस्थित आहेस, म्हणून आम्ही धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर. प्रभू आमची प्रार्थना तू ऐक माझ्या देवा. प्रभू या भारतामध्ये जे काही गोष्टी होत आहेत, धार्मिक गोष्टींना घेऊन प्रभुता परमेश्वर एकमेकांचा द्वेष केला जात आहे, एकमेकांचं खून केलं जात आहे, या सगळ्या गोष्टींकडे प्रभुता परमेश्वर तू लक्ष दे माझ्या देवा. आणि जे प्रभू निर्दोष लोक आहेत त्यांची हत्या होत आहेत परमेश्वरा, मी प्रार्थना करतो प्रभुता परमेश्वरा की तू त्यांच्या मनाच्या द्वारे तू कार्य कर प्रभुता परमेश्वर.
प्रभू या वेळेस जे काय आसाममध्ये परिस्थिती आहे प्रभुता परमेश्वरा, जे काय पूर आलेले आहे, जे काय पावसामुळे प्रभुता परमेश्वरा जे काय नाश झालेला आहे प्रभू लोकांपर्यंत प्रभू जे काय मदत पोहोचायची आहे प्रभू, ते तू पोहोचव माझ्या परमेश्वरा. तुला काही एक अशक्य नाहीये. मनुष्याला सगळं प्रभू अशक्य आहे, पण तुला काही प्रभुता परमेश्वर अशक्य नाहीये. तू सगळं शक्य करणारा परमेश्वर आहे माझ्या देवा. तिथं प्रभुता परमेश्वर असलेले अडकलेले लोक प्रत्येकांपर्यंत परमेश्वरा तुझी मदत तू पोहोचव परमेश्वरा. सरकारची मदत प्रभुता परमेश्वर तिथं पोहोचली जावे अशी प्रार्थना आणि विनंती तुझ्या समोर आम्ही यावेळेस सादर करतो प्रभुता परमेश्वर. त्याच प्रकारे प्रभू आज प्रभू आम्ही तुझ्या समोर प्रार्थना विनंती घेऊन आलो असताना परमेश्वर आमच्या मंडळीमध्ये असलेल्या प्रत्येक आजारी व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करतो माझ्या देवा, की जे कोणी आज बिछाण्यावर खेळलेले आहेत प्रभुता परमेश्वरा, त्या प्रत्येकांना प्रभू तू स्पर्श कर माझ्या देवा. आणि या वेळेस तू तुझ्या चिरलेल्या स्पर्श करून त्यांना तू बरं कर माझ्या देवा. आज प्रभुता परमेश्वर मी प्रार्थना करतो की आमच्या अंतःकरणाची प्रभुता परमेश्वर तू काळजी घेतो प्रभुता परमेश्वर, म्हणून धन्यवाद देतो माझ्या परमेश्वर. यावेळेस प्रभू प्रार्थना करतो प्रभुता परमेश्वरा, गायकवाड सांगतो गायकवाड या ब्रदरांसाठी, या भावासाठी माझ्या परमेश्वर, ते सिरियस आहे, त्यांची प्रार्थना विनंती आज प्रभुता परमेश्वर तुझ्याकडे आलेली आहे माझ्या परमेश्वरा. आणि ते जिथे कुठे आहे त्यांना तू स्पर्श कर आणि त्यांना तू प्रभुता परमेश्वर बरं कर, जेणेकरून या ठिकाणी येऊन ते साक्ष सांगतील माझ्या देवा. प्रभू प्रार्थना करतो प्रभुता परमेश्वर, तू आमच्या सोबत सदोदित राहा माझ्या देवा. ज्यावेळेस आम्ही प्रभुता परमेश्वर तुझ्यामध्ये वाढतो त्यावेळेस प्रभू अनेक स्पीड ब्रेकर्स प्रभुता परमेश्वर, अनेक अडथळे येतात परमेश्वरा. त्या अडथळ्यांना प्रभू दूर करण्यासाठी तू आम्हाला मदत कर माझ्या परमेश्वरा. तू आमच्या सोबत तू राहा माझ्या परमेश्वरा. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वर, आमची प्रार्थना तू ऐकणारा परमेश्वर. प्रभू अब्राहम इसाक याकोबाचा परमेश्वर तूच परमेश्वर, आमचा परमेश्वर आहे माझ्या देवा. आम्ही जी काही प्रार्थना केलेली आहे परमेश्वर, ही प्रार्थना तू ऐकलेली आहे माझ्या देवा. परत एकदा आमच्या संपूर्ण मंडळीला प्रभुता परमेश्वर, वडील वर्गाला, तरुण वर्गाला प्रभुता परमेश्वरा, संडे स्कूलच्या लेकरांना, महिला मंडळाला प्रभुता परमेश्वर, सगळे मेंबर्स लोकांना मी तुझ्या हातामध्ये सोपवून देतो माझ्या परमेश्वर. प्रत्येकाला आर्थिक, भौतिक, मानसिक, शारीरिक, आत्मिक आशीर्वादाने तू भर माझ्या परमेश्वर. आणि मी प्रार्थना करतो आमच्या पास्टरांसाठी, जे काही मानना आज त्यांनी आणलेला आहे माझ्या देवा, ते प्रभुता परमेश्वर त्यांच्या मुखाद्वारे तू आमच्याशी बोल माझ्या देवा, जेणेकरून आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या प्रभुता परमेश्वर जी काही पोकळी आहे, जी काही भूक आहे परमेश्वर, ती भागली जावे. धन्यवाद करतो. पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या हातामध्ये सोपवून ही प्रार्थना नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणतो आहे.
सत्ताधीश परमेश्वर, तुझ्या हातात सर्व सत्ता आहे, सर्व विश्वास. आणि परमेश्वर बाप्पा, आज आम्ही तुला नमन करून विनंती करतो की आज तुझी सत्तेचा जी सत्ता आहे तुझी, त्याचा प्रत्यय आम्हाला येऊ दे अशी मी प्रार्थना करतो. कारण का आम्ही स्वतःलाच समर्थशाली समजतो, परंतु तू सर्व सामर्थ्यशाली आहे. कारण का तू आम्हाला निर्माण केलेलं आहे. आणि यासाठीच परमेश्वर आम्ही तुझे गजर करतो आणि तुला गौरव देतो, मान महिमा देतो. आणि परमेश्वर तुला विनंती करतो, आमच्यावरती परमेश्वर तुझा गौरवी हात असू दे ही प्रार्थना. आणि आजचं वचन खरोखर आमच्यासाठी संजीवनीचं कार्य करेल असं बोले. कारण का तुझे वचन, तुझ्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन ते जीवन देणारं आहे. आज तू आम्हा सर्वांना ते जीवन दे, पुन्हा तू आम्हाला पुनरुज्जीवित कर अशी प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐकते द्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक यू. आणि आज आपण परमेश्वराच्या गौरवाकडे बघणार आहोत. आज तिथं बघितलेले आपण लूक कृषी वर्तमान, मार्क कृषी वर्तमानामध्ये तिथं सांगितले प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मचळ्यात गेला, मचळ्यात जाऊन एंट्री केली. आणि तिथं आपण पाहतो की जे वादळ उठलं होतं ते काय झालं, शमलं, शांत झालं. तिथे का झालं, इतर वेळेस काय होतं, कारण तिथे येशू नव्हता. जिथे येशू नाहीये तिथं काय होतं, वादळ येतं, तुफान येतं. आणि त्यामुळे काय होतं, सर्व विस्कटून जातं. आता तुम्ही बघा की टीव्ही वरती देखील दाखवतात की फार मोठं वादळ आलेले, चक्रीवादळ आलेले, आणि एक घर इथे असतं पण तू चक्रीवादळ गेल्यानंतर घर कुठेतरी दुसरीकडे जाऊन जातं. इतकं पॉवर त्या वादळामध्ये असतं. आणि ते वादळ जे असतं ते आपण त्याच्या सामोरे गेलं तर लोक उडून वरती जातात आणि समुद्राचं ढवळून निघतो. अमेरिकेमध्ये 3 वर्षापूर्वी ते मासे जे होते ते जमिनीवर पडायला लागले, लांब 20-20 किलोमीटर लांब असे जाऊन ते मासे आहेत. आणि लोकांना वाटलं माशाचा पाऊस होत आहे, परंतु ते कशामध्ये, वादळामुळे. आणि सुनामी तुम्ही जर बघितलं असेल की 30-30 फूट उंची असे पाण्याची लाटेची भिंत असते, ती येत असते जवळजवळ. आणि त्याच्यामध्ये इतकी पॉवर असते की सगळं टेबल, खुर्च्या, घरातलं सर्व सामान घेऊन जाते. आणि गेल्यानंतर ते संपल्यानंतर आपण पाहतो ते घरामध्ये सगळं पाणी भरून जातं, इतकं पाणी असतं. तर ही लाट ओसरायला वेळ लागतो. आणि आता सुनामी बद्दल आपण पाहतो की आज या जगामध्ये अद्याप आले नाही सुनामी, परंतु पुढे येणार आहे. आणि त्यासाठी आपण आपली तयारी ठेवावी. सुनामी काय असतं की धार्मिक याची संजीवनाची देखील सुनामी असते. संजीवनाची सुनामी जर आले तर अनेकाचं तारण होतं, परंतु समुद्रावरती जी सुनामी येते त्याच्यामुळे लोकांचा नाश होतो. हा फरक आहे. आणि अशासाठी आपण नेहमी तयार राहायला पाहिजे. आता जगामध्ये काय स्थिर नाहीये, काही शांती नाहीये, सर्व तयार आहे. आणि जे काही छोटे राष्ट्र आहे ते देखील उठून काय म्हणतात की आम्ही आमचं सत्ता गाजू का, कारण का त्याचे अणुबॉम्ब आहे, त्यांचे ॲटम बॉम्ब आहे त्यांच्याकडे. पहिली गोष्ट आपण पाहतो रूस आणि युक्रेन मध्ये आज हे हॉटस्पॉट्स आहेत, जिथं एक ठिणगी किंवा एक बॉम्ब पाडला तर सगळं काय सगळीकडे युद्ध पेटू शकतो. असा हा पेट्रोल सारखा आहे, कुठे पेट्रोल थोडंसं सांडलं आणि अग्नी सुरू झाला, तिथे ठिणगी पडली तर सगळं जी वस्ती आहे ती नाश होते. अशा यासाठी पहिली गोष्ट रूस आणि युक्रेन मध्ये हे हॉटस्पॉट आहे, हे होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट ते हॉटस्पॉट आहे ते म्हणजे चीन आणि तायवान मध्ये आहे. तिथं कोणी जरी दोघांपैकी एकाने जर युद्धाला प्रारंभ केला, बॉम्ब टाकला तर ते बॉम्ब पुरेसा असतो, सगळं आशियाभर युद्ध होऊ शकतो. आणि त्या तायवानला मदत करण्यासाठी सगळे युरोपियन राष्ट्र, नॅटो येतात आणि एक प्रकारचं जागतिक युद्धाला सुरुवात होती. तिसरी महत्वाची हॉटस्पॉट जे आहे आपल्याकडे शेजारीच आहे, कोरियामध्ये, उत्तर कोरियामध्ये आहे. आणि त्याचा जो उत्तर कोरियाकडे भरपूर ॲटम बॉम्ब आहे, 500च्या वर ॲटम बॉम्ब आहे. आणि त्या जो त्यांचा जो राष्ट्रपती आहे त्याला ते वेळच लागलेले आहे, रोज तो बॉम्ब किंवा महिन्यातून एक तरी स्फोट करतो. हे बॉम्ब बनवणे काही सोपं नाही, खर्चिक विषय, कोट्यावधी रुपये त्याला लागतात.
आणि त्याच्यामध्ये जे साहित्य असतं थोडंसं असतं, परंतु ते फार भयानक असतं. 40-50 किलोमीटर पर्यंत ते नाश करून टाकतात आणि शेती बिती सगळी नष्ट होऊन जाते आणि ती इथून पुढे उपयोगाची राहत नाही. असं ते अणुस्फोटाचं आहे. हिरोशिमा नागासाकीमध्ये जे जमीन होती ती अजून नापीकच आहे, काहीच नाही आहे. किरणोत्सर्ग पदार्थ त्याच्यामध्ये गेल्यामुळे ते देखील आपल्या शरीरामध्ये जातं आपण जर त्याचं सेवन केलं तर, आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि अनेक गोष्टी म्हणजे ब्लड कॅन्सर आहे, स्किन कॅन्सर आहे, काय काय होत नाही, सगळ्या अवयवांना त्रास होतो. म्हणून अणुयुद्ध जे आहे ते टाळायला पाहिजे असं सगळे सांगतात. परंतु आज जो तो उठतो आणि त्याच्यावर दादागिरी दाखवतोय, माझ्याकडे अनुभव आहे म्हणून त्याच्या जोरावरती हे होतंय. तसेच इस्रायल आणि इराणमध्ये ते तेढ चाललेली आहे. कोणी केव्हा काय करेल काही सांगता येत नाही. आणि तुमचं हे काय म्हणतात तुर्की जी आहे ते देखील दम देत आहेत की हा एरिया माझा आहे, हे सगळं माझं आहे आणि त्यामुळे काय की मी अणुबॉम्ब स्फोट करेन जर तुम्ही मला ती जागा दिली नाही. तर अशा प्रकारे ग्रीस देशाशी हेलेनिक लोकांशी ते वैरभाव करत आहेत. तर अशासाठी आपल्याला सावध. आणि भारत आणि चीन यांच्यामध्ये देखील हॉटस्पॉट झालेला आहे. चीन म्हणतो हे सगळं माझं आहे, सगळं माझं आहे, आणि त्याने बरेचसे जो भाग होता तो भारताचा बळकावून घेतलेला आहे. फक्त काश्मीरचं आणि जम्मू एक सेफ आहे, बाकी सगळे त्याने बळकावून घेतले. पण नकाशामध्ये आपण सगळं दाखवतो एवढा मोठा जम्मू काश्मीर, पण नाही आहे. आझाद काश्मीर त्याने केले, त्याने 47 साली पाकिस्तानने तो व्यापून घेतला होता. आणि आपले पंतप्रधान नेहरू त्यावेळी ते शांतीचे पुरस्कर्ते होते आणि म्हणून संयुक्त राष्ट्राने सांगितलं की तुम्ही मागे जा. परंतु पाकिस्तान काही मागे गेलं नाही, परंतु आपले भारताचं सैन्य मागे नाही, तर आपण सगळे जिंकलं होतं. 65 साली देखील जिंकले होते भरपूर ठिकाणी, लाहोर जिंकलो होतो आपण. परंतु परत ते म्हणे की शांती करा आणि माघारी जा, जिथे तुम्ही पूर्वीच्या ठिकाणी होता तिथे सीमा देशाची मागे जा. आणि ते परत मागे आले. ताशकंद त्याला जो तह केला होता तिथे हे झालं. तर अशा प्रकारे सगळीकडे हे होतं. परंतु पाश्चात्य देश जिथं जातात तिथं हक्काने राहतात, त्यांचं काही सांग. परंतु आपल्या भारतासारख्या छोटे छोटे देश त्यांच्या पुढे छोटे होता. पण आणि जरी आपण हे केलं की जिंकलेल्या पद्धत आपल्याला ते मागे करतात. परंतु तसं होऊ शकत नाही, कारण आपली इच्छा नाही की आपण त्यांचा एरिया घ्यावा. बांगलादेश आपण घेतला होता, परंतु तो आपण परत त्यांना देऊन टाकला. खरं गोष्ट आहे, कारण का त्या लोकांचा खर्च हे ते आणखी बोज पडला होता आपले आर्थिक व्यवहार त्याच्यामध्ये. तर अशा या प्रकारच्या सुनाम्या येऊन गेलेल्या आणि काय तयार आहे. ते वादळ येऊ शकतं, केव्हाही येऊ शकतं. रेडिओवर किंवा टीव्हीवर तुम्हाला दिसू शकतं. आणि या 5 जे स्पॉट्स आहेत, हॉटस्पॉट ज्याला आपण म्हणतो, तिथं कुठेही ठिणगी पडली की गेलं, संपूर्ण सगळे जग हे होऊन जातं. तर अशा यासाठी जगामध्ये आपल्याला या जगात राहतात वादळ येतात आणि आता जे चाललेले ते वादळापूर्वीची शांतता आहे आणि ते केव्हा उद्रेक होईल त्याचा आपल्याला सांगता येत नाही. असंच एक वादळ उठलं होतं कुठे प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपण जर पाहिलं आणि 27वा अध्याय जर तुम्ही बघितला तर तिथे संत पौल आपल्या रोमचा प्रवास करत आहे. तो रोमला का जात होता? कारण का त्याने अपील केलं होतं. त्याचा रोमचा जो बादशाह होता, सम्राट होता, त्याला अपील केलं होतं की माझा न्याय हा जो त्यांनी दिलेला आहे हा चुकीचा आहे, मला योग्य न्याय मिळावा. म्हणून ते यरुशलेमच्या अधिकाऱ्याने सांगितलं, कारण का रोमचं राज्य होतं तिथे, त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्ही तर देऊ शकत नाही, तुम्ही रोमला जा. म्हणून हा समुद्राच्या प्रवास करीत करीत तो रोमला निघाला होता. आणि तिथं रोमला निघालं आपण पाहतो की भूमध्य सागरामध्ये तिथं कुप्र बेट आहे, ज्याला आपण सायप्रस म्हणतो, त्याच्या भोवती बरेच छोटे छोटे बेट आहेत. आणि त्यावेळेस तिथं थंडीचे दिवस होते आणि तिथं वादळ उठलं, समुद्रामध्ये वादळ उठलं. आणि त्या वादळाचं इथं दिलेलं आहे कसं होतं. वादळ भयानक होतं, कारण का वारा जो होता तो दक्षिणेकडचा होता आणि त्याच्यामुळे जे गलबत होतं ते वर खाली होऊ लागले. लाटा खूप मोठ्या मोठ्या असतात, 30-40 फुटाच्या लाटा असतात. म्हणून ते जे
होडी असती किंवा जे शिप असती ती देखील 40 फूटवर जाते, मग खाली येते. खाली आल्यावरती परत ते पाणी त्या जहाजावरती येतं आणि मग ते हळूहळू ओसरत जातं. अशी कठीण परिस्थिती आहे. आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ते थंडीचे दिवस होते आणि त्या पाण्यामध्ये राहणं म्हणजे कुडकुड नव्हतं. आणि त्यांचा जो देव होता, समुद्राचा देव, ग्रीक लोकांचा, त्याला पोसायडॉन म्हणायचे. त्याच्या हातामध्ये त्रिशूल असतो, तुम्ही बघा केव्हाही बघा पोसायडॉन. तर असा हा त्यांचा जो देव होता तो पण काही करू शकला नाही. आणि शेवटी सगळे शांत होण्याच्या अगोदर त्या रात्री पौलाला काय दिसलेलं तर दुष्टांत झालेला होता आणि हे लोक घाबरत होते सगळे, काय करावं आता, आम्ही मरणार. परंतु पौल काय म्हणतोय, शांत राहा, कारण का सकाळी किंवा रात्री मी बघितलेलं होतं की देवाचा दूत माझ्या जवळ आला आणि त्याने मला सांगितलं की तुमच्या जहाजामध्ये कोणीही मरण पावणार नाही, सगळे सुरक्षित राहते, म्हणून तुम्ही काळजी करू नका. आणि मग दुसऱ्या दिवशी ते सुरक्षितरित्या ते कोरड्या भूमीवरती पोहोचले आणि तिथं जाऊन त्यांनी शेकोटी पेटवली. शेकोटी पेटवल्यावरती आपण पाहतो की तिथे काय झालेलं आहे, एका काठी किंवा जे आपण म्हणतो त्या काठी काळ्या पिळ्या असतात ते, तर त्याच्यावरती एक साप होता. तो साप एकदम जिवंत सारखा झाला, कारण का तो मरगळीमुळे एकदम हे झाला, थंडीमुळे बलून झाला होता. आणि तो उठल्यावरती सापाने कोणाला डसलं, पौलाला डसलं. तो काढत होता आणि इथं त्याने डसलं आणि सगळे लोक बघत होते त्याच्या, आता काय होईल, आता हा मरणार, पिवळा निळा काळा होऊन मरणार. आणि ते वाट पाहत होते त्याच्या मध्ये. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो मेला नाही, तो जिवंत राहिला. पौल जिवंत राहिला, कारण का त्याचं आयुष्य तिथे संपणार नव्हतं, अजून पुढे रोमचा प्रवास त्याला करायचा होता. आणि त्यावेळेस तो लोकांना आश्चर्य, हे देव आहे, आणि त्यांना देव करून टाकलं. परंतु पौल म्हणतो, मी काही देव नाहीये, परंतु मी साधा शिष्य आहे प्रभू येशू ख्रिस्ता. तिथं त्याने देवाची सुवार्ता सांगितली, येशूची सुवार्ता सांगितली त्या लोकांना. आणि मग त्यांना असं बातमी गेली, त्या जो राजा होता तिथला जो छोटा, तो त्याच्याकडे गेली की इथे देव आलेले आहे, आपल्या बेटावरती काय झालेले, देव आलेले आहेत. आणि त्याचा तो राजाचे वडील जे होते ते आजारी होते आणि त्यांना फणफणून ताप आलेला होता. आणि त्या म्हटलं की त्यांना बोलवा माझ्याकडे. आणि मग ते पौल तिकडे गेला त्यांच्या महालामध्ये आणि त्याने काय केलेले, प्रार्थना केली. हालेलुया. आणखी काहीच करू शकत नाही आपण. प्रार्थना केली आणि त्या राजाच्या वडिलांचा ताप काय झाला, ओसरला, तो नॉर्मल झाला. आणि त्यामुळे काय झालेले, ते खुश झाले सगळे, अरे वा, हे खरोखरच देव आहे, कारण का यांच्या स्पर्शामुळे, यांच्या प्रार्थनेमुळे आमचे वडील बरे झाले, आमचा बादशाह राजा जो होता तो बरा झालेला. अशा त्यासाठी ते देवाला गौरव देऊ लागले. आणि मग मला वाटतं काही दिवसाने त्यांनी ठरवलं की आता दक्षिणेचा वारा संपला, आपण इकडे जाऊ, कुठे रोमचा प्रवास करू. तेव्हा शिड्याचे जहाज होते, आता नाही आहे तसं. आता वारा जरी विरुद्ध दिशेने असला तर त्यांचे इंजन असतं, डिझेल इंजन असतं, पॉवर असते त्याच्यामध्ये, म्हणून ते वाऱ्याला देखील तोंड देऊ शकतात, पण ते बुडत नाही, शक्यतो बुडत नाही. अशा प्रकारे समुद्रावरती आता तिथे स्तोत्र 107 मध्ये आपण वाचलं, जे समुद्रावरती प्रवास करतात त्यांचा प्रवास देखील परमेश्वर काय करतो, सुदृढ करतो. ही महत्वाची गोष्ट, कारण का ते व्यापार करायला जातात, सामान घेऊन जातात, या देशातून त्या देशात घेऊन जातात. असे अनेक गलबती होते, ते समुद्र प्रवास करत होते. आणि त्यासाठी ते ख्रिस्ती लोक होते, ते प्रार्थना करायचे. ही प्रार्थना केल्यावरती आपण पाहतो, एक दिवस आला, ते रोमला गेले, तिथं त्याचा न्याय होणार होता. म्हणून तो जो राजा होता त्याच्या पुढे, रोमचा बादशाह होता त्याच्या पुढे त्याला हजर केलं आणि तो आपली कैफियत मांडत त्यांच्या पुढे, राजा पुढे, की मी निर्दोष आहे. आणि तो ते सगळं पाहत असताना, सांगत असताना लोक त्याच्याकडे संशय दृष्टीने पाहत होते की हा देव आहे का, आम्हाला खरं वाटत नाही. तर ह्या गोष्टी ते त्याला सांगण्यात आले. आणि तो पौल होता, बादशाहाने त्याला सांगितलं की तुझा न्याय थोड्या दिवसांनी करतोय मी, तोपर्यंत नजर कैदेमध्ये ठेवत होतं. आणि म्हणून त्याला एक खोली एक गावामध्ये दिली होती, त्या शहरामध्ये राहा, पण तू बेलवरती आहे, हे लक्षात ठेव, तू काही सुटला नाहीये, तुझा न्याय व्हायचा आहे अजून. तर अशी एक गोष्ट.
आणि आपल्या बायबलमध्ये जर आपण पाहिलं की आपले 2-3 असे वादळाचे आणि समुद्राचे, खवळलेला समुद्र याचे उदाहरणं दिसतात. पहिलं आपण पाहतो की याच्यामध्ये जुन्या करारामध्ये आपण पाहतो की कुठे खवळला होता, योनाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो. तिथं खूप खवळला होता. का खवळला होता? कारण का तिथं एक मनुष्य होता जो लपला होता. त्याने देवाची आज्ञा मोडली होती आणि तो तिथे जाऊन लपला. सर्वांना कोणालाच माहित नव्हतं आणि तो झोपला होता निवांत. आणि वर जे होते लोक ते आपापल्या देवाचा धावा करत होते की वादळ शांत करा, वादळ शांत नाही तर आम्ही बुडून जाऊ, आमचा नाश होईल. त्यावेळेस प्रभूचे वचन त्यांना मिळाले की तुमच्यामुळे तुमची प्रार्थना ठीक आहे, परंतु एक मनुष्य जो खाली निवांत झोपलेला आहे, योना त्याचं नाव आहे. योना म्हणजे कबूतर. कबूतर सारखे कसे साळसूद, हा, आणि सापासारखे कसे चतुर असं तो तिथे झोपला होता. म्हणून योनाचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर त्याचा तो उठवला त्याने आणि तो म्हणे अरे आम्ही सगळं बुडत आहोत आणि तू निवांत झोपलेला आहे, उठ प्रार्थना कर तुझ्या देवाला. आणि त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की आपण चूक केली आहे. प्रार्थना केली, माशाने त्याला ओकलं समुद्राच्या समुद्राच्या काठी जे होतं तिथे. आणि त्याने काय केलं, प्रार्थना केल्यावरती सगळं वादळ जे होतं शांत झालं. इतकं तर आपण बघतोय. परंतु आणखी एक दिसतं की कोरडं वादळ उडलं होतं. कुठे? इयोबाच्या पुस्तकामध्ये 19व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की ते खानावळ करत होते, जेवणावळ करत होते त्याचे मुलं. आणि त्यावेळेस काय काय एक एक निरोप आला, ट्रॅजेडीची निरोप आहे. काय की तुझं ते शेत हे झालेले, तुझे ते गुरे ढोरे ते वीज पडली आणि ते गेलेले, चोर लुटारोने तुझं हे लुटून गेले, तुझ्याकडे आता काय नाही, तुझ्याकडे जो पैसा होता, सगळी संपत्ती होती ती सगळी नष्ट झालेली आहे. परंतु देवाची जी वचनं आहेत ते कधी नष्ट होत नाही. हालेलुया. आणि मग तो त्याने प्रार्थना केली आणि काय झालं, 42व्या अध्यायामध्ये आपण पाहतो त्याचे सर्व काही पूर्ववाद परमेश्वराने केलं. त्याला किती दुप्पट दिलं, त्याला परमेश्वराने दुप्पट दिलं. असा हा परमेश्वर होता. परंतु त्याला संकटातून जावं लागलं, त्याला परीक्षा द्यावी लागली, टेस्ट द्यावी लागली. टेस्ट शिवाय काय अर्थ नाही. नुसतं काय आपण चैनी खुशालीमध्ये राहायचं आणि सोन्याच्या ताटात मोती जेवायचे असं नाहीये. पण त्याने जेव्हा ते टेस्ट व्यवस्थित विश्वासूरित्या पार केली, परमेश्वर उतरून आला, परमेश्वराने त्याची साक्ष दिली, सांत्वन केले आणि त्याला हे करून काय म्हणतात, त्याला दुप्पट दिलं आणि त्याचं वैभव देखील दुप्पट झालं. हे वाईट. परंतु आपल्याला माहित आहे की डर के आगे जीत आहे. इथं आपल्याला लक्षात ठेवायचं की डर के आगे परीक्षा आहे. परीक्षेमध्ये यशस्वी झालं तर आपल्याला भीती राहत नाही, आपल्या सर्व काही प्रश्नांचे उत्तर मिळतात. आपण पहिलं संकट आलं की आपण सगळं काय हातपाय गाळून बसतो. कोणीतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन बिछाना धरते, हे असं झालं, ती बातमी ऐकली वगैरे झाली. आणि पिक्चरमध्ये पण तुम्ही बघा काही बातमी देऊन ते लगेच असा करून पडतो, हार्ट अटॅक झाला, डॉक्टर ते काय ॲम्ब्युलन्स येतं. पण प्रियानो, ख्रिस्ती लोकांना भिऊ नये, कारण काय संकट आहे ना, गॅरंटेड. परंतु त्याच्यातून देखील तुम्ही निभावून जाणार परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या कृपेने, हे पण गॅरंटेड आहे. मग हे गॅरंटेड घ्यायचं की ते गॅरंटेड घ्यायचं? आणि या परमेश्वराच्या गॅरंटीच्या नंतर तुम्हाला काय आशीर्वादच आशीर्वाद आहे. इकडे लक्ष द्या. परंतु आम्ही सध्या इकडे बघतो, कुठे वादळाकडे बघतो, आमचं लक्ष तिथे आहे, त्यामुळे आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. आणि इथं जर तुम्ही बघितलं इब्रिकराच्या पत्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथं इब्रिकराचं पत्र त्याचा 11वा अध्याय आणि 12वा अध्यायामध्ये देखील तुम्हाला तिथे मग आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 11व्या अध्यायामध्ये आपल्या विश्वासाचा उत्पन्न करणारा आणि पूर्णतेत नेणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडे सतत पाहत राहा. 2 मिनिटं नाही, 3 मिनिटं नाही, सतत पाहत राहा. 11-12 तुम्ही जर बघितले अध्याय, त्याच्यामध्ये विश्वासणाऱ्यांची साक्ष दिलेली आहे. आणि तुम्ही कुठेही जातात प्रदर्शनात, तिथे ते फोटो असतात, इकडे तिकडे तिकडे सगळे आणि काय ठेवलेले हस्तकृती ठेवलेली असते ना, तुम्ही बघता ते चांगले तिथे लिहिलेले असतं, नाव लिहिलेलं असतं आणि त्या कृतीचं नाव काय आहे कृती, नाही का.
आणि तसंच इथे एक गॅलरी आहे, बालगंधर्व मध्ये पण गॅलरी, आर्ट गॅलरी आहे. तुम्ही तिथं बघा, एकेकाचे चित्र दिलेले आहेत पवित्र शास्त्रामध्ये. अब्राहम, विश्वासणाऱ्यांचा पिता, आणि तो तिथे आसला मिळेल. अनेक लोकांचे तुम्ही यादी बनवा आज, आणि ते बघा, माझं नाव सुद्धा या यादीमध्ये येऊ शकतं का येऊ शकत नाही? माझ्यावर परीक्षा आल्या का नाही आल्या तर मी काय ते पास केले का फेल झालो तर मी परमेश्वराला क्षमा मागितली का? ही महत्वाची गोष्ट आपल्याला ठाऊक पाहिजे. आणि त्यामुळे काय होतं, आपण जे येणारे आशीर्वाद असतात ते आपल्याला मिळत नाही. जोधपूरला तुम्ही गेलात, राजस्थानमध्ये गेलात, तर तिथं धुळीचं वादळ असतं. वाळू जी असते ती अशी येते, सावकाश येत असते, आणि ती जवळजवळ 30-40 फूट उंच असतं, ते पडद्यासारखं असतं, आणि ते आपल्या पुढे येत असते. तर त्या वादळापासून जेव्हा ते वादळ सरतं त्यावेळेस सगळीकडे वाळू झालेली असते. म्हणून आज तुम्हाला डोंगर इकडे दिसतो मरुभूमीमध्ये, पण तो दुसऱ्या दिवशी काही वादळ येऊन गेलं तर डोंगर तिकडे जातो, तिथली जागा तशीच राहते. तर त्यामुळे काय होतं, लोकांना फार सावकाश राहावं लागतं, आणि नाक, तोंड, डोळे सगळे झाकून घ्यावं लागतात, नाही तर वाळूचे कण जातात, आणि ते त्याच्यामध्ये काच असतो, वाळूच्या कणामध्ये ते आपले रक्त पंपाळ करू शकतात, आपल्या डोळ्याला, नाजूक कानाला. म्हणून ते लोक काय, तुम्ही बघितलं अरब लोक काय असे पेटा बांधतात, सगळे कान बिन झाकून घेतात, फक्त डोळे. आणि स्त्रियांना देखील ते बुरखा घालायला देतात, कारण काय असे धोका असतो. परंतु हीच गोष्ट आज भारतामध्ये देखील आहे, नाही का? भारतामध्ये सगळे बुरखा घालतात, परंतु इथं वादळ येत नाही. वादळ कोण आणतो? मनुष्य आणतो. वादळ आणणारे मनुष्य आहे. आणि आपण चर्च बद्दल बोलावे तर ह्या गोष्टी चर्च मध्ये कॉमन आहे. जिथं वादळ नाही ते चर्च नाहीये. येतो आपण इथे चर्च मध्ये भक्ती करायला येतो, पण दुसऱ्याच गोष्टी बघत बसतो. तिने काय घातलेले, त्याने काय घातलेले, काय सेंट कुठला वापरला, हे आपल्या मनामध्ये येत असतं. आपण साधे जरी आला तरी चालेल, एवढं डेकोरेशन आणि ब्युटी पार्लर मधून आल्यासारखं करू नका. कारण का तिथं तुम्ही फक्त केंद्रस्थान कोणाला दिलेले? येशू ख्रिस्ताला दिलेले. पण तुम्ही बनतात तिथे केंद्रस्थान, कारण का लोकांचं लक्ष नसतं. किती तुम्ही मोती द्या, किती काही द्या, काही उपयोगाचं नाही. सोन्याच्या ताटामध्ये त्यांना द्या, वाटीमध्ये द्या, चमच्यामध्ये द्या, पंचपक्वान्न द्या. त्यांनी कुठून आणलं, कुठे घेतलं? थोडस हे असं नाहीये. चर्च मध्ये आल्यावर तुम्ही पूर्णपणे ख्रिस्तामध्ये व्हायला पाहिजे. आणि चर्च सुटल्यावरती तुम्ही नव्हे तर ख्रिस्त बाहेर झाला पाहिजे. म्हणून जगणे ख्रिस्त, मरणे हा लाभ. आणि पौल देखील म्हणतोय मी ख्रिस्तमय व्हायला पाहिजे, कारण का ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. तुमच्यामध्ये हृदयामध्ये जर सैतान राहत असेल तर तुम्ही सैतानी कृत्य कराल. बरोबर आहे की नाही? कारण का मनात जे असतात ते कृतीमध्ये असतं, ते विचारामध्ये असतं. तुमच्या विचारांना शस्त्र मिळतात सगळे. काही आपण ज्या गोष्टी सामाजिकरित्या धोक्याच्या त्या करतो, खुशाल करतो, पण या चुकीच्या गोष्टी आहे, हे करू नये. म्हणून आपलं मन शुद्ध ठेवा, पवित्र. तुम्ही रोज घरामध्ये झाडू मारतात की नाही? का झाडूने मारता? असं स्वच्छ करतात का करतात? कारण का धुळीमुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होऊ नये, दमा होऊ नये, आणि त्याद्वारे तुमच्या आरोग्याला इजा होऊ नये, यासाठी आपण हे करत असतो. कारण का आपला स्वभाव काय? पापी स्वभाव आहे, हे गॅरंटेड आहे. जेव्हापासून मनुष्याची निर्मिती झाली तेव्हापासून आपण पापी आहोत, ब्रँडेड आहोत. आणि ते पाप कोणामुळे आलं? एका मनुष्यामुळे, म्हणजे स्त्रीमुळे आलं. पण ते आदामाच्या याच्यामुळे नंतर आपण आपल्यामध्ये आलेले. आज प्रत्येक मनुष्य जन्मताच पापी आहे. म्हणून आपण सावध राहायला पाहिजे. आपल्या पापापासून आपल्याला शुद्ध व्हायला पाहिजे. क्षमा, ते लेबल लागलेलं आहे, ते लेबल काही निघत नाही, इतकं स्ट्रिक्ट लेबल आहे. तर त्यासाठी येशूचं रक्तच पुरे. जर ते नसेल
तर लेवल मरणापर्यंत राहतं, मरणानंतर देखील राहतं ते लेवल. आणि मग आपण नरकामध्ये जातो, स्वर्गात जात नाही, हे पण मी सांगतो डिटेलमध्ये. आणि याद्वारे आपलं आयुष्य काय होऊन जातं, नरकामध्ये संपतं. जीवनाचा काही अर्थ राहत नाही. आणि ते आपल्याला मोडून काढायचंय, ते जू मोडून काढायचंय पापाचं, जे ख्रिस्ताने वधस्तंभावर 2000 वर्षापूर्वी मोडून काढलेलं आहे. आणि ते पण कसं, त्याच्या रक्ताने काढलेलं आहे. तुम्हाला रक्त कोणाचं सांडायची गरज नाहीये, काही अर्पण करायची गरज नाहीये. तुम्ही स्वतःचं हृदय अर्पण करा. स्तोत्रकर्ता म्हणतं की आपले भग्न हृदय जे आहे ते तू तुच्छ मानणार नाही. म्हणून तुम्ही पैसे घेऊन, जेवणावळ देऊन तारण मिळू शकत नाही, किंवा तुम्ही चांगले आहात असं कोणी तुम्हाला म्हणणार नाही या गोष्टी केल्यावरती. कशामुळे होऊ शकतं? प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळे होऊ शकतं. तुम्ही मनातल्या मनात येशूला सांगा, मी पाप केलेला आहे, मी पापी आहे, मला क्षमा कर, मी क्षमा मागतो तुझ्याकडे. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला क्षमा करतो आणि मला तुझ्या रक्ताने धु आणि स्वच्छ कर. 91व्या स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे. ते जर आपण केलं तर निश्चितच आपल्याला स्वर्गामध्ये वाटा आहे. आणि अशा या पवित्र येशूच्या रक्ताने शुद्ध झालेल्या अंतःकरणामध्ये कोण येतो? पवित्र आत्मा येतो. जर तो पवित्र नसता तर पवित्र नावच लावलं नसतं. आत्मा येतो, आत्मा सैतानाचा पण येतो, दुरात्मे येतात, 70 नाही 700 येतात. आणि मग तो काय करतो, वेगवेगळ्या भाषा बोलतो, शिव्या देतो, शाप देतो, सगळं काय करतो. परंतु पवित्र आत्मा तसं करत नाही. पवित्र आत्मा आल्यावरती आपल्याला दान देतो, गिफ्ट देतो. आणि त्या गिफ्ट आपण घेतो, ते किती इथे लिहिलेले बायबलमध्ये नाही का. आणि ते गिफ्ट भाषेचं ज्ञान तर देवाचं वचन समजण्याचं दान देतो, व परमेश्वराचे वचन सांगण्याचं दान देतो. समजण्याचं दान एक आहे. आणि असं समजू नका की मी जर संदेश द्यायला लागलो आणि मला सगळं काय येतं, नाही. तुम्हाला अजून संदेश द्यायचं ज्ञान सुद्धा मिळवायला पाहिजे. एक एक करून असं आपण पुढे जाऊ शकतो, स्टेप वाईज. तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात आहेत, क्रांतिकाराच्या पत्रामध्ये देखील लिहिलेल्या आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, पाया जो आहे तो म्हणजे प्रीतीचा. प्रीती अगर आपल्यामध्ये नसली तर मी झणझणणारी काय झाड आहे, काय उपयोग नाही. प्रीती पाहिजे आपल्यामध्ये. आणि प्रीती असल्यावरती आपण कोणाचा द्वेष करणार नाही. हालेलुया. प्रीती नसल्यावर आपण याच्यावर राग करू, असं डोळे करून घेऊ. मग त्या समोरच्या व्यक्तीला कळतं की हा आपल्याकडे राग आहे, ही आपल्याकडे रागाने बघत आहे बाबा, हिला आपण आवडत नाही, याला आपण आवडत नाही. तर ह्या गोष्टी डोळ्याने सगळे दिसतात आणि हावभावाने दिसतात. म्हणून आपल्या डोळ्यामध्ये एक प्रकारचं प्रभू येशू ख्रिस्ताची दया, कृपा आणि करुणा काय म्हणतात भरली जाते. मग जेव्हा आपण पाहतो, करुणेने पाहतो, खरोखर लोकांना वाटतं की हा किती प्रेमळ आहे. का म्हणतो? कारण का तुम्ही तुमच्यामध्ये पवित्र आत्मा बसती का. प्रभू येशू ख्रिस्ताने कधी कोणाकडे रागाने बघितलं नाही. पेत्राने नाकारल्यावर पेत्राकडे खूप रागाने बघितले, तुझ्याकडे बघतो मी आता, थांब जरा. नाही, त्याने फक्त त्याच्याकडे असं बघितलं त्या राजवाड्यामध्ये. आणि पेत्र काय झाला, त्याचं कोयना धरून फुटलं, लगेच तो धडा 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 अश्रू गळायला लागला. नुसतं बघले नाही, काय होतं त्याच्यात? प्रेम आणि प्रीतीची भावना होती. तू हे काय केलंय, तू माझा आहे, सैतानाचा नाहीये, हे त्याला कळलं. अशीच भाषा स्वर्गामध्ये होणार आहे. तुम्हाला जे वय नुसतं तुम्ही मनामध्ये जरी विचार आणला तर तुम्हाला मिळतो. आपल्याला इथं मागावं लागतं, परंतु स्वर्गामध्ये तुमची भाषा डोळ्याच्या द्वारे, मनाच्या द्वारे होते. डोळ्याच्या द्वारे नंतर मनाच्या द्वारे तुमच्या मनामध्ये जे आहे ते त्या समोरच्या व्यक्तीला कळतं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला ती मनाची भाषा काय, की पित्याच्या मनात काय तो ओळखू शकत होता. या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही चर्चमध्ये येतात, नुसतं गाण्यासाठी, टाळ फुटण्यासाठी येऊ नका.
आध्यात्मिकरित्या काहीतरी घेऊन जा सॉलिड. बाकीचं अन्न आपण नेहमी खातो, सगळे लोक खातात, ते पण खातात, आपण पण खातो. परंतु सर्वात चांगलं अन्न परमेश्वराचे वचन आपण खातो का? कारण का हे अन्न खाल्ल्यावरती आपल्याद्वारे परमेश्वर चमत्कार करू शकतो. ते अन्न खाल्ल्यावर आपले चमत्कार होणार नाही. पोट फुगेल, ऍसिडिटी होऊ शकते, औषध घ्यावं लागतं, परंतु देवाचं वचन खाल्ल्यावर आपल्याला कुठलाही प्रकारचा त्रास होत नाही, उलट आपल्याला आरोग्य प्राप्त होते. हो की नाही? मग चर्चला येऊन गप्पच बसायचं का? नाही. आपल्याला परमेश्वराचं सामर्थ्य पाहिजे. कारण का याचा झाडा द्यावा लागणार आहे. तुला पाय होते, सगळं काय होतं, तू चर्चला काय केलं नाही, वचन ऐकायला काय केलं नाही, त्यावेळेस तुम्ही काय उत्तर द्याल आजच ठरवून घ्या. मी रात्री 9 ते 12 पिक्चर बघितला, त्याच्यामुळे मला झोप झाली नाही, म्हणून मी झोपलो होतो. सकाळी 12-1 ला माझा डोळा उघडला, तोपर्यंत संपलो. हे चालेल का सबर? नाही चालणार. मी तुम्हाला सांगतो, आधीच सांगतोय, हे वचन तुम्हाला आठवतील जेव्हा तुम्ही न्यायाच्या जागी परमेश्वरासमोर उभे राहाल त्यावेळेस, देवदूतांसमोर. आज देखील देवदूत आहेत आणि त्यांनी सर्व लिहून घेतलेले, लिखाण टिपून घेतलेले आहे. आणि तुम्हाला नुसतं लेखित दाखवणार नाही, परंतु तुम्हाला पिक्चर देखील दाखवतील तिथे, टीव्ही सारखं स्वर्गात. जन्म घेतल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काय काय केलेलं आहे जगामध्ये, कुठे ढापाढापी केलेली आहे, कुठे चोरी केलेली आहे, कुठे लबाडी केलेली आहे. लबाडी केली तर कोणाबरोबर केलेली? आई बरोबर का वडिलांबरोबर का जे काम करतो आपण तिथे केलेली आहे? हे सगळे आपल्याला तिथं जबाब द्यावा लागणार आहे. आणि इतकं असून देखील काय शिक्षा आपल्याला? मरण. पण त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे सगळं जे तू पाप केलेले आहे ते सर्व मी माझ्यावरती घेतो आणि त्याला माझं रक्त लावतो. तू निर्दोष आहे आता. आणि मग तुम्हाला स्वर्गात जावं. पाप पण सोपं नाही आहे. पापला पण फार भयंकर शासन आहे. ही गोष्ट आपण लक्षात. अशा नरकामध्ये जिथला किडा काय येशू म्हणतो, विजत नाही. नरकामध्ये आरडा ओरडा असतो, किंकाळ्या असतात आणि ज्वालेचे चटके बसत असतात त्यांना. नरकामध्ये काय गोंधळ आहे, पण देव जिथे आहे तिथं गोंधळ नाही. कारण का आपला देव गोंधळाचा नाहीये. संत पौल म्हणतो करंथीकराच्या पत्रामध्ये, नाही शांततेने का धाड धाड डीजे बीजे लावून धिंगाणा केला तिथं देव नसणार. मी सांगतो तुम्हाला, पण आपल्याला आवडतं म्हणून आपल्याला ऐकू जाईल तेवढ्याच मधुर आवाजामध्ये देवाची गाणी ऐका. लोकांना दाखवायची काही गरज नाही की मी ख्रिस्ती आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, आवाज जास्ती मोठा केला तर भिंती आदरे बसतात नाही का, शेक होतात छोटे छोटे. आणि त्यानंतर आपल्याला पाहतो की काहींचं हार्ट फार वीक असतं, त्या हार्टला ते जाऊन आदळतात आणि हार्टमध्ये बिघाड होतो. तुम्ही करायला गेले झालं बनतं. म्हणून सर्वांना आरामात ऐकायला येईल एवढं पुढे. मग ते म्हणजे किती 30 ते 45 डेसिबल मर्यादा ठरवून दिलेली आहे शासनाने. जर याच्या पुढे गेला तर काय होतं की आरोग्याला आपला इजा होतो. आता चौकामध्ये एवढं डीजे लावलेला असतो, तिथे नियम आहे सगळे काही, पण पाळत नाही कोणी. पोलीस पण ते ऐकत बसतात पायाच्या घड्या घालून. चाय लेकर आहे हा बहुत अच्छा बरोबर. आणि त्याच्यावर आणखी थोडं काय, एकच दिवस मिळतो आम्हाला, एक ही दिन तो बजाते हम, रोज रोज बनाते क्या नाही, बजाने. असं नाही आहे. नियम म्हणजे सगळ्यांना नियम आहे. आपल्याला तसं करायची काही गरज नाही. आपला देव सर्व व्यापी आहे, त्याला सगळं कळतं. म्हणून समुद्रावरती ते जे
वादळ आलं तेव्हा सर्व शिष्य घाबरले होते, परंतु त्यांना येशूचे दर्शन झाले. हे एक आहे. दुसरं एक आहे वादळाचं. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो शांत राहा वादळाला. तिथं तो झोपलेला असतो, परंतु प्रभू परमेश्वर म्हणतो की मी झोपलो होतो तरी मी जागी होतो. हालेलुया. मला माहित होतं वादळ आहे आणि तो उठून उभा राहतो. मला तुमचे किंचाळ्या किंवा जे प्रार्थना आहे ते मला ऐकू आले. आणि तो म्हणतो वादळाला म्हणतो थांब तिथे. लगेच वारं जे होतं ते पडलं. मग ते आश्चर्य करू लागले, हा कोण आहे? वारं ऐकतं, सगळं ऐकतं, ही भाषा वेगळी आहे. म्हणून सावध राहा. फक्त येशूवरतीच विश्वास ठेवा, मनुष्यावरती ठेवू नका. खरंच सांगतो मी, मनुष्य तुम्हाला फसवेल, परंतु येशू ख्रिस्त तुम्हाला फसवणार नाही. मनुष्य तुम्हाला आवडणारे संदेश देईल, परंतु येशू ख्रिस्त स्वर्गीय आणि जे तुम्हाला टोचतील देखील ते संदेश देतो. का? कारण का त्याची इच्छा आहे की सर्वांनी स्वर्गाचे वाटेकरी व्हावे. आणि चांगले चांगले गुळगुळीत संदेश दिल्यावरती काय होतं की लोक खुश होतात, पण तो नंतर रडावं लागेल. रडणे व दात खाणे तिथे टाकून दिले. कुठे जायचे ते बघा. पण देवाचं वचन तुम्ही चुकवू नका. पण अशा ठिकाणी जा जिथे त्रैक्याचं शिक्षण दिलं जातं, तिथेच जा. कुठे जाऊ नका. भरती करू नका तिथे आणखी गर्दीमध्ये. तो चांगला देतो, हे चांगला देतो, ठीक आहे, परंतु त्याचे डॉक्ट्रिन्स काय आहे, त्याचे सिद्धांत काय आहे. आणि तुम्ही हुशार आहात, तुम्ही विचारायचं, मी पहिल्यांदाच आलेलो आहे, तुमचे त्याचे डॉक्ट्रिन्स काय आहे. ओनली जीसस. पाऊल ठेवू नका नंतर. जेहोवा विटनेस, ओनली फादर. कोणाला दुसऱ्याला मानत नाही. परत पाठ फिरवा तिथे. आणि कोणी फक्त पवित्र आत्म्यालाच मानतात. पवित्र आत्मा पवित्र आत्मा पवित्र आत्मा करत. अरे पण त्रैक्य आहे. देवचा बाप, देवचा पुत्र आणि देवचा पवित्र आत्मा, हे त्रैक्याचं कार्य आहे. आणि हे त्रैक्यामुळे जे आहेत तीन व्यक्ती, ते सगळीकडे असतात जगामध्ये. असे वेगवेगळे केलेले नाहीये. ते स्वर्गामध्ये पण पृथ्वीवर पण असतात. ते म्हणजे सगळं काय म्हणतात, आकाशातील, स्वर्गातील आणि पाताळातील, पृथ्वीवरील सर्व ठिकाणी त्याचे डोळे फिरत असतात. प्रभू परमेश्वर आहे. असा परमेश्वर आपला देव आहे. म्हणून त्याला तुम्ही कुठे दुसऱ्या ठिकाणी शोधू नका. कुठे शोधा? अंतःकरणामध्ये. 12,000ची कुठली तरी गाडी करायची आणि तिकडे जायचं, मुंबईला जायचं, मद्रासला जायचं. आम्ही चाललोय तिकडे. आणि मग हे लोक प्रसाद घेऊन या. ख्रिश्चन लोकांचं सांगतोय मी. मला दुसऱ्याचं काही सांगायचं, त्यांचं टीका करायची नाही. पण ख्रिस्ती लोक हे करायला नाही. मग ते माळ आणतात, त्याचे क्रॉस असतात, हे तुम्हाला तुम्हाला ते मला ते. तुमचा देव अजून प्रभू येशू ख्रिस्त तो वधस्तंभावर टांगलेलाच आहे का? तिसऱ्या दिवशी त्याला काय केलं? पहिल्याच दिवशी त्याला काय करतात? वधस्तंभावर खाली आणलं होतं. आणलं होतं नाही, माझ्या बायबलमध्ये लिहिलेलं. आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला, पुनरुत्थित झाला. मी तर म्हणेन महान घटना होती जगाच्या इतिहासामध्ये. असा पुनरुत्थित ख्रिस्त आपल्यामध्ये आहे. आणि देवदूत काय म्हणतात? तो तुमच्या पुढे गालीला गेलेला आहे. तेच तिथे अम्माऊसला जाणारे जे 2 शिष्य होते, त्यांच्याशी तो बोलत होता, प्रभू येशू ख्रिस्त. पण त्याचे डोळे त्यांचे काय केले? आकडलेले होते, त्याला दिसलं नाही. पण त्यांनी जी गोष्टी ऐकल्या, त्यांना कळालं की ही व्यक्ती खूप धार्मिक आहे, या व्यक्तीला ज्ञान आहे.
या व्यक्तीने खरं खरं सांगितलंय आम्हाला. आता आम्हाला कळालं की बायबल काय, परमेश्वर कोण आहे. आणि ते लागलेच कुठे गेले, यरूशलेम पळतले, की आम्ही त्याचे दर्शन घेतलेले आहे. अशा या गोष्टी आपल्याला चर्चमध्ये सांगण्यात येतात. सगळे चांगले लोक आहेत जगामध्ये, सगळ्यांचे आपापले धर्म आहेत, ते पण चांगले आहेत, कोणी वाईट नाही आहे. पण आपला जो परमेश्वर आहे ज्याच्याबद्दल बायबलमध्ये लिहिलेले, त्याबद्दल आपण काय म्हणतात त्याच्याबद्दल सांगा. जीवन देव आहे, तो तुम्हाला सर्व प्रकारे सहाय्य करतो. त्यासाठी आपल्याला आत्मिक जीवन पाहिजे. जेव्हा तुम्ही आत्म्याने जगतात त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की परमेश्वराने कशी महत्कृत्य तुमच्यासाठी केलेली आहे. तुमची तेलाची कुप्पी देखील अर्धी झाली असेल किंवा संपत असेल, पण तुम्ही म्हणाल मी तेल घेऊन येते पहिले. पण विश्वासणारी काय म्हणेल, मी पहिले चर्चला जातो. हालेलुया. आणि तिथं तुम्ही बघाल की चर्चवरून परत आल्यावरती विश्वासामुळे काय होतं, परमेश्वर तिची कुप्पी किंवा तेलाची बाटली भरून देतो. हालेलुया. आणि ते तेल कधी संपणार नाही जर परमेश्वराने भरलं असेल तर. नो रिफिल, एकदाच भरलेली आहे. हे झालेली आहे, खोटे घटना नाही आहेत, खऱ्या घटना आहेत. त्याप्रमाणे जर आम्ही वागलो तर आमच्या घरचं तेल पण कधी संपणार नाही. जगामध्ये भेसळयुक्त तेल आहे, परंतु परमेश्वराच्या फॅक्टरीमध्ये कसं असतं, प्युअर, शुद्ध, अतिशुद्ध. आणि तुमची प्रकृती पण काय होते, चांगली होते. या गोष्टी तुम्ही जितकं बायबल वाचाल तितकं तुमच्या लक्षात येईल. वेळ नाहीये, पण मी सांगतो की या वेळेस आपण लक्षात ठेवूया की मला आत्म्याने जगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आत्मिक, कारण का बायबल कसे आत्मिक आहे. एखादे नॉवेल जर तुम्ही म्हटलं ते काही जगिक आहे, पण बायबल मध्ये सगळं आत्मिक आहे. म्हणून त्याला वाचताना आपला दृष्टिकोन कसा पाहिजे, आत्मिक पाहिजे. आणि जो लेखक सांगत आहे आपल्याला, ज्याच्याबद्दल सांगत आहे ते आपल्याला व्यवस्थित कळेल, हृदयात कळेल. आणि मग त्याप्रमाणे आपण वागायला सुरुवात करू. तुमच्या लक्षात आलं आजचं. आणि आपल्या मनामध्ये वादळ उठतं, डोक्यात वादळ उठतं. आणि मग आता माझं डोकं काय झालं, बधीर झालेलं. आता माझी का उठलं तो वादळ. पण परमेश्वराने जर तू म्हटलं येशूच्या रक्ताने हे सगळं शांत होऊ दे, शांत. ते सिंगमला ते माहित नाही कदाचित, पण तुम्हाला तर माहित आहे ना. तर यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. बारीक सारीक गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. चर्चला कशाला जाता तुम्ही, गोष्टी तर लक्षात द्यायला पाहिजे. आणि शिष्याने काय सांगितलं, येशूला बघून काय म्हटलं, भूत आला, भूत भूत. येशूला भूत करून टाकलं. तर येशू काय खुलासा करतो, मी पहिले तो काय, भिवू नका मी आहे. भूत कधी म्हणणार नाही भिवू नका मी आहे. भूताला बघून पाचावर धारण बसते. आणि भूत जर तुम्हाला दिसला कदाचित चुकून, तर तुम्ही काय म्हणे, येशू रक्ते द्यायचं, तो नाहीसा होईल. ते जो धूर असतो तो विरळ होऊन खतम होऊन जातो. आणि त्याला ऑर्डर करा की हे घर इथं राहणारे आणि मी येशूच्या रक्ताने वेढलेला आहे, मला त्याचा वेड लागलेला आहे, तू येऊ नको, येणार नाही. म्हणून येशू म्हणतो ते आत्मे दुरात्मे गेले, परंतु परत काही दिवसांनी ते माघारी येतात आणि पाहतात घर रिकाम आहे, तिथे येशूचं रक्त नाही आहे, पवित्र आत्मा नाही, काहीच नाही, रिकाम आहे, फ्लॅट फॉर सेल. आत जातात आणि राहतात. म्हणून मनुष्याची जी पहिली परिस्थिती तिच्या
दुसरी परिस्थिती ती पहिल्या परिस्थितीपेक्षा अधिक बिकट होते. झोपू नका, जागे रहा. आपण प्रार्थना करू. हे प्रभू परमेश्वर तुझे उपकार मानतो. आज तुझ्या मेघाजवळ येण्याचं आम्हाला परमेश्वर पाहिजे, जे तू वरदान दिलेले ते घेण्यासाठी आमची तयारी पूर्ण कर, आमचा पश्चाताप पूर्ण कर. आणि परमेश्वर तुला विनंती करतो की आज जे तुझ्या वचनातून सांगण्यात आलेलं आहे किंवा आम्ही वाचलेले आहे ते आमच्या अंतरंगात पूर्णपणे मिसळून घालते आणि आम्ही ख्रिस्त विश्व मंडळी नुसती जैविकरित्या ख्रिस्ती होऊ नये, परंतु आम्ही खऱ्या प्रथम आत्मिकरित्या ख्रिस्ती व्हावे अशी प्रार्थना तुझ्याजवळ करतो. येशूच्याच नावाने मागितले म्हणून तो ऐकते. आमेन.